हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बघू शकता CHO जे महाराष्ट्र समुदाय आरोग्य अधिकारी जे सब सेंटरला काम करतात. ओके, त्यांच्यासाठी फार मोठी वॅकन्सी आलेली आहे. 1974 जागा आहेत. ओके, किती आहे? 1974 जागा तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळत आहे. सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल, बरेच लोकांनी बनवलेला आहे. मी यामध्ये तुम्हाला एक्झाम पॅटर्नविषयी सांगणार आहे, सिलेबस सांगणार आहे, अभ्यास कसा करायचा, म्हणजे ही एक्झाम तुम्ही कशी क्रॅक करू शकता पहिल्याच अटेम्प्टमध्ये आणि चांगल्या मार्क्सनी. आणि यामध्ये मी हे सुद्धा सांगणार आहे तुम्हाला किती अटेम्प्ट करावं लागेल, काय असू शकते यावेळी जो कट ऑफ वगैरे जो एक्सपेक्टेड आपण आताच धरून चालू की आपल्याला किती मार्क्स घ्यावं लागेल म्हणजे तुमचा नंबर लागू शकतो. ओके, सर्वात पहिलं तुम्हाला माहीत असायला पाहिजे की याच्यामध्ये BAMS फॉर्म भरू शकतो, BUMS फॉर्म भरू शकतो, BSc नर्सिंग फॉर्म भरू शकतात आणि जे PBBSc नर्सिंग झालेले आहेत ते लोक फॉर्म भरू शकतात आणि MSc नर्सिंग झाले ते सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, जे लोक भरपूर आता वर्ष झाले प्रायव्हेटमध्ये काम करत आहे आणि त्यांना ॲट प्रेझेंटली थोडासा रिलॅक्स जॉब पाहिजे तर तुम्ही ॲज अ CHO म्हणून जॉईन करू शकता. ओके, जे लोक वारंवार एक्झाम देत आहेत गव्हर्नमेंटच्या पण कुठे सिलेक्शन होत नाही त्यांसाठी ओके त्यासाठी CHO जॉब छान आहे. ओके, हा नवीन अभ्यासक्रम आहे. काय आहे? 60 MCQ. ओके, टोटल 100 मार्काचा पेपर आहे. प्रत्येक MCQला 1 मार्क्स म्हणजे 100 मार्क, जवळपास 120 मिनिटामध्ये 120 मिनिटामध्ये तुम्हाला 100 MCQ सॉल्व करायचे आहे. एका प्रश्नाला 1 मार्क, याच्यामध्ये कुठलेही निगेटिव्ह नाही आहे. तर व्हेरी इम्पॉर्टंट, याच्यामध्ये कम्युनिटी लेवल जो ॲज अ CHO तुम्ही जेव्हा सब सेंटरला काम करता कम्युनिटी लेवलवरचे जे प्रॉब्लेम्स असतात, जे मायनर डिसीजेस असतात ते तुम्हाला मॅनेज करावे लागतात. त्या रिलेटेड तुम्हाला भरपूर जास्त अभ्यास करावा लागेल. जस्ट लाईक इम्युनायझेशन, ओके, रिलेटेड टू द पंचायत राज, रिलेटेड टू द PSC सब सेंटर, रेफरल सेंटर्स. ओके, बेसिक जे छोटे मोठे डिसीजेस आहेत. ओके, तर याच्यामध्ये कम्युनिटी, ह्युमन बॉडी म्हणजे ॲनाटॉमीचे रिलेटेड, चाइल्ड हेल्थ म्हणजे पिडियाट्रिक, ओके, मेंटल हेल्थ, मॅटर्नल हेल्थ म्हणजे OBGY, ओके, फॅमिली प्लॅनिंग हे सुद्धा कम्युनिटी आणि OBGYमध्ये येतं. कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल डिसीजेस हे कम्युनिटीमध्ये येतं. न्यूट्रिशन तुम्हाला वाचावं लागेल, जवळपास 7 ते 8 MCQ तुम्हाला न्यूट्रिशनवर बघायला मिळेल. मेंटल हेल्थ म्हणजे जे सायकॅट्री आहे, बेसिक ऑफ सायकॅट्री रिलेटेड टू द हे सगळे जे सब्जेक्ट आहे तुम्हाला कम्युनिटी पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ओके, खूप जास्त आतमध्ये घुसण्याची काही याच्यामध्ये हे नाही आहे, जरूरत नाही आहे. तुम्हाला कम्युनिटी रिलेटेड जे डिसीजेस आहेत ते तुम्हाला याच्यात वाचावं लागेल. म्हणजे कम्युनिटी रिलेटेड काय MCQ येऊ शकतात. ओके, सो डोंट वरी, याच्यासाठी लर्न नेक्स्ट नर्सिंगने ऑलरेडी टेस्ट सिरीज ॲज वेल ॲज लर्न नेक्स्ट नर्सिंगचा जो कोर्स आहे CHOचा तो बनवलेला आहे एकदम कंपाईल चांगल्या रीतीने. ते ऑलरेडी क्लासेस सुरू आहेत, ते तुम्ही परचेस करू शकता. ओके, लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा आणि परचेस करा. ओके, स्किल बेस्ड MCQ याच्यामध्ये तुम्हाला असं होऊ शकतं की जसं की अपगार आहे, अपगारचा स्कोर विचारणार आणि ह्या मुलाला एवढा आहे, किंवा इम्युनायझेशनबद्दल स्किल बेस्ड MCQ येऊ शकतात. रेफरल लिंकेज लाईक सब सेंटर, पब्लिक हेल्थ सेंटर, CSC वगैरे, हे कशा पद्धतीने कुठले पेशंट तुम्ही रेफर करू शकता. एल्डरली अँड पॅलेटिव्ह केअर हे बेसिकली रिलेटेड टू द ओल्ड एज, रिलेटेड टू जिॲट्रिक जे केअर आहे त्याच्याशी रिलेटेड MCQ. इमर्जन्सी सर्व्हिसेस विषयी काही MCQ येऊ शकतात तुम्हाला. ENT आणि ओरल विषयीसुद्धा. NHM रिलेटेड सगळ्या स्कीम तुम्हाला विचारतील. म्हणजे कम्युनिटीमध्येच तुम्हाला जे PSM आहे या कम्युनिटी आहे सगळं त्याच्यावर बेस हा पेपर असणार आहे. फक्त आणि फक्त याच्यामध्ये थोडं मेंटल हेल्थ, OBGY आणि पिडियाट्रिक थोडा ॲड ऑन होतो तो पण कम्युनिटीच्या लेवलचा. ओके, त्यानंतर तुम्हाला GK. आता 20 मार्काचं, 60 मार्क हे झाले, 20 मार्काचं NHM रिलेटेड प्रोग्राम आणि 20 मार्काचं GK. मला एक सांगा, GK तुम्हाला फक्त आणि फक्त हा अभ्यास करायचा पार्ट नाही आहे. GK फक्त वाचायचं असतं. मागच्या 6 महिन्यासाठी कुठलंही एक GKचं पुस्तक उचला तुम्ही, बुक डेपोला जायचं आणि ते अभ्यास करू शकता. प्लस यूट्यूबला फ्री कंटेंट भरपूर आहे जनरल नॉलेजचं, तिथून अभ्यास करू शकता. ओके, डोंट वरी, यूट्यूबवर आमचेसुद्धा लर्न नेक्स्ट नर्सिंगचे एक 15 डेज एक्झाम असताना जनरल नॉलेज असो की आपल्या याचे पण असो, CHOचे जे पण एक्सपेक्टेड MCQज आहेत त्याची सिरीज रात्री 10 वाजता रोज रात्री, तर आज रात्रीसुद्धा 10 PM तुम्हाला हा जो लाईव्ह सेशन तुम्हाला बघायला मिळेल. ओके, तर हे GK आम्ही शेवटच्या हप्त्यामध्ये या 15 दिवसामध्ये लर्न नेक्स्ट नर्सिंग चॅनलवर तुम्हाला यूट्यूब चॅनलवर भेटून जातील. ओके, सो नो वरी, याच्यात तुम्ही जास्त वेळ घालवू नका. तुम्ही याला आणि याला प्राधान्य द्या. GK आपण शेवटी करायचं. ओके, हे दोन्हीही पेपर मराठी आणि इंग्रजीमध्ये असणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, मराठी आणि इंग्रजीमध्ये पेपर असणार आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता यावेळी तुमचा पेपर पॅटर्न पण चेंज झाला. पूर्वी 50 मार्काचा पेपर असायचा, 50 MCQ, आता 100 MCQ. याच्यामध्ये 60 तुमचे पूर्ण OBGY, पिडियाट्रिक, कम्युनिटी,
सायकॅट्री, न्यूट्रिशन याच्याशी रिलेटेड, ओके. आणि MSNचा पण ENT आणि ओरल काही पार्ट, ओके. आणि ॲनाटॉमीचा पण छोटा मोठा पार्ट आहे. आणि त्याच्यानंतर NHMचे 20 MCQ आणि 20 MCQ तुमचे GKचे, ओके. तर GK हे पुण्याला सगळं महाराष्ट्र नॅशनल अँड ॲज वेल ॲज द इंटरनॅशनल हे याच्यातले काही करंट अफेअर्स तुम्हाला विचारू शकतात, ओके. सो हे झाले, ठीक आहे. 100 मार्काचा पेपर झाला. आता आपण बुक्स बघून घेऊ. सध्या बऱ्याच स्टुडंटला मी रिकमेंड केलेलं आहे की मिशन CHO हे पुस्तक घ्या, कारण हे पुस्तक चांगलं चालतं, ओके. एक हा 3.0 एडिशन आहे 2024चं. हेच तुम्हाला घ्यावं लागेल. याच्यानंतर एकही अपडेटेड नाही आहे या पुस्तकामध्ये, ओके. तर यामध्ये सगळे ऑल ओव्हर आतापर्यंत जेवढे CHOचे पेपर झालेले आहे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यातून मिळणार, ओके. सो मिशन CHO तुम्ही परचेस करू शकता. आपल्या हे जो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक मिळेल तुम्हाला, प्लस तुम्हाला एक लिंक दिसेल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवरून तुम्ही परचेस करू शकता, ओके. मिशन CHO हे पुस्तक घेऊ शकता. टेस्ट सिरीज मी सगळ्यांना सांगेन की लर्न नेक्स्ट नर्सिंगची टेस्ट सिरीज सगळ्यांनी परचेस करायला पाहिजे, ओके. लर्न नेक्स्ट नर्सिंगचा हा एक कोर्स चालू आहे सध्या ऑल म्हणजे CHOसाठी. याच्यामध्ये MCQ सेशनसुद्धा आहे, प्लस याच्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा आहे, लाईव्ह लेक्चरसुद्धा आहे, थेरीसुद्धा आहे, पीडियाट्रिक, सायकॅट्री, न्यूट्रिशन सगळं, ओके. सो MCQ आणि याच्यामध्ये थोडी शॉर्ट थेरीसुद्धा तुम्हाला शिकवले जातील. आणि मागच्या नॉर्थसेटच्या बॅचची जी रेकॉर्डेड थेरी आहे, जस्ट लाईक OBGYचे काही इम्पॉर्टंट आहे, पीडियाट्रिकचे काही इम्पॉर्टंट व्हिडिओज आणि CHN कंप्लीट तुम्हाला थेरी भेटून जाणार. आणि याच्यामध्ये MCQ क्लासेस सुरू आहेत, ओके. रोज 2 क्लासेस होतात, एक सव्वा दीड तासाचे, 3 आवर्स डेली आहे क्लासेस, MCQs प्लस थेरी. यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे मिळेल, सगळं कंटेंट तुम्हाला यामध्ये मिळून जाणार, ओके. ऑलरेडी याच्यावर टेस्ट सिरीज अपलोडेड आहे, जवळपास 15 टेस्ट सिरीज आहे, तुम्ही जाऊन त्या बघू शकता, ओके. आवडला तर तुम्ही परचेस करू शकता. जर तुम्हाला फक्त टेस्ट सिरीज घ्यायची असेल, ओके, तुमचा अभ्यास झालेला असेल, तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगेन ही टेस्ट सिरीज तुम्ही एकदा घ्यायलाच पाहिजे, कारण तुमच्या वीकनेसेस तुम्हाला माहिती पडायला पाहिजे. जर ह्या टेस्ट सिरीज जर तुम्ही करणार तर 100% तुम्हाला फायदा होणार, ओके. डे बाय डे याच्यामध्ये टेस्ट सिरीज अपलोडेड होत आहे. अकॉर्डिंग टू टॉपिक वाईज पण मिळेल तुम्हाला, स्टडी मटेरियल पण मिळेल, की पॉईंट्स पण मिळेल आणि CHOच्या मॉक टेस्ट पण मिळेल. जवळपास 15 मॉक टेस्ट आम्ही अपलोड केलेलं आहे. जवळपास 10 ज्या टेस्ट सिरीज आहे त्या तुमच्या 50 मार्क्सच्यानुसार आहे. आता पुढच्या तुम्हाला 100 मार्क्सनुसार टेस्ट मिळेल. याच्यामध्ये GKसुद्धा ॲड होईल, NHMसुद्धा ॲड होईल, लोगोसुद्धा ॲड होईल आणि प्रत्येक सब्जेक्टचे टेस्ट हे सुद्धा ॲड होईल, ओके. जे लोक येणारी DHS, ओके, DHS 100% पडाल, ओके. 1 ते 2 या 3 महिन्यामध्ये DHS पडणार. DMER विषयी अजून अपडेट नाही आहे. आणि नॉर्थसेटसाठी जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर 100% मी सांगेन नॉर्थसेटसाठी बेनिफिशियल सर्वात इम्पॉर्टंट कोर्स हा आहे, ओके. तर हा तुम्ही परचेस करू शकता. डिटेल थेरी तुम्हाला शिकवल्या जाईल. हे MCQची ही DMERची जी टेस्ट सिरीज आहे ही सुद्धा अपलोडेड आहे, ही सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. तुम्हाला एवढंच सांगेन मी की बाबांनो, तुमच्याकडे जवळपास बघा फॉर्म कधी सुरू होत आहे. फॉर्म सुरू होणार आहे तुम्हाला 18 नोव्हेंबरला सुरू होणार आहे आणि एंड होणार आहे 4 डिसेंबरला, ओके. जवळपास 20 डेजमध्ये तुमची परीक्षा होऊ शकते. आपण 20 ते 25 डिसेंबर पकडून चालू किंवा नाहीतर जानेवारीचा फर्स्ट वीक पकडून चालू की एव्हा एक्झाम होईल, कारण हे प्रोसेस व्हायसाठी कमीत कमी 3 to 4 मंथ लागणार आहे तुमची ब्रिज कोर्सला जाण्यासाठी, ओके. ठीक आहे. पुन्हा काही डाऊट असेल, काही समजत नसेल तुम्हाला, 100% तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, तुम्हाला मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. आणि रात्री 10 PM ला आपला क्लास असेल, याच्यामध्ये तुमचे डाऊट आपण सगळे कंप्लीट करू. 10 PM ला यूट्यूबला लाईव्ह यायचं आहे तुम्हाला सगळ्यांना, ज्यांना डाऊट आहेत, ज्यांना शिकायचं आहे CHOमध्ये MCQ कशी येतात, ओके. सो आपण याच्यात MCQ पण घेऊ, तुमचे डाऊट पण क्लिअर करू. सो होप सो संध्याकाळी भेटू रात्री 10 वाजता. धन्यवाद. जय हिंद.